हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टार्ट केला आहे न्यू चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक आणि त्याच्याचमध्ये आज आपल्याला एक्सरसाइज 1.1 बघायचे, जिचा जो बेसिक पार्ट आहे तो ऑलरेडी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला आपण स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. So the exercise 1.1 question number 1. What is the question? State which of the following are statements justify in case of statement state its truth value. आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स दिलेत तर त्यापैकी कोणते स्टेटमेंट आहेत आणि कोणते स्टेटमेंट नाही हे ओळखायचे, त्याचं जस्टिफिकेशन द्यायचंय आणि इन केस ऑफ स्टेटमेंट जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. अगदी सोपे सिंपल ओरली सॉल्व होणारे क्वेश्चन आहेत. बघूया वन बाय वन. सो द फर्स्ट क्वेश्चन इज 5 + 4 = 13. आता स्टेटमेंट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटमेंट कुणाला म्हणायचं की ज्याची तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकता, म्हणजे आयदर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आणि जे सेंटेन्स आपण पर्सन टू पर्सन ज्याचं आन्सर चेंज होत जातं ते स्टेटमेंट नसतात. मग फर्स्ट क्वेश्चन आहे 5 + 4 = 13. तर येस, इट इज अ स्टेटमेंट. अँड कारण तुम्ही हे ट्रू आहे की फॉल्स हे सांगू शकते आणि याची ट्रूथ व्हॅल्यू ठीक आहे. अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट, देन ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. तर हे काय 5 + 4 होतं 9 which is equal to 13. Not 9 is not equal to 13, so it is false. नेक्स्ट क्वेश्चन आहे x - 3 = 14. तर आता बघा, जर एक्सच्या व्हॅल्यूज आपण चेंज करत गेलं तर आपलं येणारा आन्सर चेंज होत जाणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू प्रत्येक पर्सन एक्सची व्हॅल्यू वेगळी वेगळी टाकणार आहे, त्याच्यामुळे एक्सचा ह्याचा आन्सर काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. सो म्हणजे पर्सन टू पर्सन ह्या क्वेश्चनचा आन्सर चेंज होईल. देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स जे फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स द आन्सर विल बी चेंज्ड. देअरफॉर इट इज अ ओपन सेंटेन्स. क्लोज द डोअर. आता हे पण काय, क्लोज द डोअर एक सिंपल सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, जे पण याची ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू तुम्ही सांगू शकत नाही. देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. हे पण स्टेटमेंट नाही. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आयदर ट्रू ऑर फॉल्स हे सांगू शकता का, सांगू शकता. तर हे काय झालं, स्टेटमेंट. देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. आणि 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे की नाही, तर हा 0 हा असं लिहू शकतो आपण, 0 + 0 आहे, तर हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू शॉर्टकट लिहिते, याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ती. जाऊया फिफ्थ कडे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. ही एक काय रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट म्हणजे काय झालं, ओपन सेंटेन्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ, दिस इज अ रिक्वेस्ट, देअरफॉर इट इज द एक्झाम्पल ऑफ ओपन सेंटेन्स. हे काय झालं, ओपन सेंटेन्स. देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. पुढचं 6 नंबर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर हे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. येस, तुम्ही सांगू शकता इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट आहे. मग कॉन्ग्रुएंट, आता फक्त राहिलं ट्रूथ व्हॅल्यू. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे काय, असे दोन ट्रायंगल्स की जे काय आहेत, ज्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स पण इक्वल असतील, त्याला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. आणि सिमिलर म्हणजे असे दोन ट्रायंगल की ज्याच्या साइड्स ह्या काय असतात, तर त्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणून जर कॉन्ग्रुएंट ट्रायंगलला सिमिलर ट्रायंगल म्हटलं तरीही ते काय असतं, बरोबर असतं. तर तुम्ही याच्यावरून म्हणू शकता इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ते. ओके, नेक्स्ट वन. x² = x. आता जसं जसं मी एक्सची व्हॅल्यू वेगळी वेगळी घेत जाणार आहे तसं तसं ह्या क्वेश्चनचा आन्सर पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. म्हणजे समजा जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर 1चा स्क्वेअर 1 येतो, पण एक्सची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 2चा स्क्वेअर 4 येतो. तर तो 2 येणार नाही, म्हणजे ह्याचा आन्सर कधी ट्रू येईल कधी फॉल्स येईल, कधी ट्रू येईल कधी फॉल्स येईल, म्हणजे पर्सन टू पर्सन याचा आन्सर चेंज होईल. देअरफॉर इट इज अन ओपन सेंटेन्स. नेक्स्ट. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. येस, इट इज अ स्टेटमेंट. आयदर ट्रू ऑर फॉल्स तुम्ही सांगू शकता. देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. आता ट्रू आहे की फॉल्स आहे ते माहिती असलं पाहिजे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कसं, सपोज x² + x + 1 इज इक्वल टू 0. तर ह्या टाईपचे जे इक्वेशन असतं त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतात, 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू मिळत नाही. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे ट्रू आहे.
डू यू लाईक अ मॅथमॅटिक्स? येस, आय लाईक मॅथमॅटिक्स. ऑफकोर्स मी मॅथ्सची टीचर आहे, मला मॅथ्स आवडणारच आहे. जोक्स अपार्ट, हे काय झालं? इट इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर it is an open sentence and not a statement. The sun sets in the west. हा, ट्रू और फॉल्स सांगू शकता. therefore it is a statement. आणि सूर्य वेस्टला सेट होतो म्हणजेच पश्चिमेला मावळतो, बरोबर आहे, राईट. therefore its truth value is t. all real numbers are whole number. again it is a statement. all real numbers are whole number. पण याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येईल, कारण रिअल नंबर म्हणजे आर, होल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. ह्या टाईपचे जे नंबर्स असतात आपण त्यांना होल नंबर म्हणतो. आणि रिअल नंबर म्हणजे -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी पर्यंतचे सगळे नंबर. मग सगळे रिअल नंबर हे होल नंबर असतात का? नाही. जसं की 1/2 हा पण रिअल नंबर आहे, पण तो होल नंबर आहे का? नाहीये. तर किंवा तर याला म्हणायचं, याची स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली फॉल्स. कॅन यू स्पीक इन मराठी? येस, ऑफकोर्स आय कॅन स्पीक इन मराठी. आता मराठीच तर बोलतो आपण. इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज अ ओपन सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. आता x² - 6x - 7 = 0 when x = 7. जर x ची व्हॅल्यू 7 टाकली तर याचा आन्सर 0 येते का? चेक करून बघा. 7² - 6 × 7 - 7. 7 7 49 -42 - 7 दॅट इज 49 - 49 म्हणजे हे झालं 0 आणि आन्सर येतोय बरोबर. म्हणजे याची ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता. देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हे काय झालं? ट्रू झालं. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. अगेन इट इज अ स्टेटमेंट. आणि हे जर स्टेटमेंट आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. ट्रूथ व्हॅल्यू काय? सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर येस, इट इज ट्रू. आपण बघितलं तर 1 + ω + ω² याची व्हॅल्यू येते 0. ओमेगा जे असतं ते असतं सम क्यूब रूट. देअरफॉर इट्स अ ट्रू. इट रेन्स हेवीली. इट इज अन ओपन सेंटेन्स, देअरफॉर इट्स नॉट अ स्टेटमेंट. तर आपला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण कंप्लीट झालाय. जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत, ते आपल्याला सिम्बॉलिकली डिनोट करायचे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया. त्याच्यामध्ये काय दिलंय? नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आता हे जे सेंटेन्स आहे याला आपण पहिले 2 पार्ट मध्ये, म्हणजे हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे तर 2 सिंपल स्टेटमेंट मध्ये याला आपण लिहून घेऊ आणि नंतर त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहू. सो द आन्सर ऑफ फर्स्ट, ह्याच्यातलं पी, पहिले जे सेंटेन्स आहे पी काय असेल? नागपूर इज इन महाराष्ट्र अँड सेकंड वन क्यू इज चेन्नई इज इन तामिळनाडू. तर हे 2 स्टेटमेंट आहेत. आता ते कशाने जॉईन केले? अँडने. अँड म्हणजेच काय असतं? अँड हे कशासाठी यूज केलं जातं? तर इथे शॉर्टकट मध्ये लिहून ठेवते बघा. अँड म्हणजे कंजक्शन, आणि कंजक्शन आपण कशा सिम्बॉलने दाखवतो? तर असा उलटा जो बी असतो त्याला आपण कंजक्शन म्हणतो. ऑर म्हणजे डिसजंक्शन, आणि तो डिनोट करण्यासाठी सिम्बॉल आहे फीचा. त्याच्यानंतर इफ देन, तर याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन, आणि याचा जो सिम्बॉल आहे तो आहे असा ॲरो. त्याच्यानंतर इफ अँड ओनली इफ, आणि तो डिनोट करण्यासाठी त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो, आणि ते डिनोट करण्यासाठी आपण डबल हेडेड ॲरो करतो. इफ अँड ओनली इफ नंतर निगेशन म्हणजेच नॉट, ते त्याला आपण निगेशन म्हणतो, आणि निगेशन डिनोट करण्यासाठी आपण असं सिम्बॉल यूज करतो. तर अँड म्हणजे कंजक्शन आणि कंजक्शनचा सिम्बॉल. सो हे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल? इज पी कंजक्शन क्यू. ओके. जरा सेकंड कडे, अगदी सोपे सोपे क्वेश्चन आहेत. सेकंड वन इज ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल. मग फर्स्ट पी म्हणूया. ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड सेकंड वन क्यू, दॅट मीन्स ट्रायंगल आयसोसेलेस. ठीक आहे. तर हे 2 झाले स्टेटमेंट, आणि ते जॉईन केले ऑरने. ऑर म्हणजे डिसजंक्शन आणि डिसजंक्शनचा सिम्बॉल. सो सिम्बॉलिक फॉर्म डिसजंक्शन क्यू. थर्ड वन, सो द थर्ड वन इज द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे असं झालं डबल इम्प्लिकेशन. जर मी याला पी म्हटलं आणि याला इफ अँड ओनली इफच्या पुढे इट इज अ मेजर ऑफ 90 डिग्री, याला जर क्यू म्हटलं तर याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. इफ अँड ओनली इफ आहे म्हणून. हा, आता हे जे फोर्थ वन आहे ते व्यवस्थित बघूया आपण. फोर्थ वन, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. म्हणजे अँगल हा ॲक्यूटही नाहीये आणि ऑप्ट्यूसही नाहीये.
सो पी स्टेटमेंट घ्यायचं, अँगल इज ॲक्यूट, ठीक आहे, आणि क्यू स्टेटमेंट घ्यायचं, अँगल इज ऑब्ट्यूस. आता ते म्हणतात ते अँगल इज नायदर. नायदर म्हणजे निगेशन, म्हणजेच त्यांनी दिलंय निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजेच अँगल इज नॉट ॲक्यूट. तसंच निगेशन ऑफ क्यू, अँगल इज नॉट, इथपर्यंतचा पार्ट सेम आहे, ऑब्ट्यूस, ठीक आहे. नायदर नॉर दोन्ही निगेशन आहे, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. पण आता इथे हे जॉईन कशाने करायचं, तर पटकन तुम्हाला असं वाटेल की नॉर म्हणजेच ऑर सारखा आहे म्हणून डिजक्शन यूज करा, तर नाही. बघा, याला जर आपण मराठीत ट्रान्सलेट केलं, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस, म्हणजे अँगल हा ॲक्यूटही नाही आणि म्हणजे अँड म्हणजे कंजक्शन. देअरफॉर हिअर वी टेक कंजक्शन, ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात असू द्या. जेव्हा नायदर नॉर येतं त्यावेळेला हेही नाही आणि तेही नाही, आणि म्हणजे अँड आणि अँड म्हणजे कंजक्शन. ओके, पुढच्याकडे जाऊया. फिफ्थ वन. तर इफ घेतलंय म्हणजेच इम्प्लिकेशन आहे. इफ आहे, देन आहे. इफच्या नंतरचा हा जो सगळा पार्ट आहे याला पी म्हणा, या देन नंतरच्या पार्टला क्यू म्हणा, आणि पी आणि क्यू जर इफ देन ने जॉईन केले असेल तर त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ इट्स फोर्थ वन, symbolic form of 5 is P implies Q. And last sixth one काय बघा, हिमा दास wins gold medal if and only if she runs fast. If and only if म्हणजेच काय, डबल इम्प्लिकेशन. देअरफॉर इफ अँड ओनली इफ च्या आधीचा पार्ट पी नंतरचा पार्ट क्यू अँड दोन्ही जॉईन केले, डबल इम्प्लिकेशन आहे. आता लास्ट वन, सेवन्थ वन. एक्स इज नॉट इरेशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणून आपण असं म्हणूया की एक्स इज नॉट, म्हणजे हे निगेशन आहे. कुणाचं निगेशन आहे? एक्स इज अ इरेशनल नंबरचं निगेशन. देअरफॉर एक्स इज नॉट इरेशनल नंबर, ठीक आहे. क्यू म्हणूया एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. आता या दोघांना जॉईन केलंय बट ने. आपण तर असा कुठलाच कनेक्टिव्ह बघितला नाही की ज्याच्यामध्ये आपण तर फक्त अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ अँड नॉट बघितलं, बट काही बघितला नाही. बट हा जो बट आहे हा बट ऍज अ अँड सारखा यूज होतो. म्हणून जर तुमच्या सेंटेन्स मध्ये दोन सिंपल सेंटेन्स जर बट ह्या कनेक्टिव्हने कनेक्ट केलेल्या असतील तर त्या बटला तुम्ही अँड सारखं कन्सिडर करा. देअरफॉर इट्स अ सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन पी कंजक्शन क्यू असं येईल. जे बट जर आला असेल तर त्याला सुद्धा तुम्ही कंजक्शनच मानायचे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 2. लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आपल्याला काही क्वेश्चन दिले, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे. वन बाय वन बघूया. फर्स्ट वन, 4 इज ऑड और 1 इज अ प्राइम. आता ह्या टाइपचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय करायचं, पहिले याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये डिनोट करा, जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये केलं. आणि सिम्बॉलिक फॉर्म मध्ये डिनोट केल्यानंतर तुम्ही काय करा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. सो याच्यामध्ये पी हा येईल 4 इज ऑड, हा पहिला पार्ट. क्यू म्हणजे येईल 1 इज प्राइम, हा येईल सेकंड पार्ट. याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल, शॉर्टकट लिहिते एसएफ म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म येईल. ऑर ने कनेक्ट केले, सो पी डिजक्शन क्यू. आता पहिले जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, तर 4 हा काही ऑड नाहीये, तो इव्हन नंबर आहे, म्हणून पी ची व्हॅल्यू झाली फॉल्स. 1 इज अ प्राइम, तर 1 हा काही प्राइम नंबर नाहीये. 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर, सो इट्स ऑल्सो फॉल्स. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर फॉल्स अँड क्यू आर फॉल्स, म्हणजे एफ दोघांच्याही ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्या फॉल्स आहेत, ठीक आहे. म्हणून याचा फॉल्स, रिजेक्शन फॉल्स. तर याचा आन्सर काय येईल हे बघा. आता हे शॉर्टकट लक्षात ठेवा. जर टी कंजक्शन टी असेल तर याचा आन्सर टी येतं, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज OW लिहिते, अदरवाईज फॉल्स. एफ डिजक्शन एफ असेल तर याचा आन्सर एफ येतं, अदरवाईज इट इज ट्रू. टी implies F is always F, otherwise true.
T double implication T is T, and F double implication F is also T, otherwise false. आणि निगेशनचं सांगायलाच नको, निगेशन ऑफ T is F आणि निगेशन ऑफ F is T. ठीक आहे, तर F डिजेक्शन F बघा, F डिजेक्शन F is F, otherwise ट्रू आहे. म्हणून इथे काय म्हणता येईल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ F डिजेक्शन F is F. ती व्हॅल्यू काय F येते, फॉल्स येते. ठीक आहे, अशा प्रमाणे हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सेकंड क्वेश्चन बघा, याला P म्हणते बघा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. ओके, क्यू सेंटेन्स घेऊया. 46 इज अ प्राईम नंबर. तर 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? आहे. 46 हा प्राईम नंबर आहे का? तर तो प्राईम नंबर नाहीये. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. ठीक आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म बघूया. सिम्बॉलिक फॉर्म आहे P अँड ने जॉईन केलंय म्हणून कंजक्शन P कंजक्शन Q. P कंजक्शन Q. आता P अँड ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर ट्रू अँड फॉल्स सायमल्टेनियसली. म्हणजे असं तुम्ही वेगळं वेगळं लिहायचं असेल तर तसंही लिहू शकता. म्हणजे P ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि Q ची व्हॅल्यू फॉल्स आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P कंजक्शन Q इज फॉल्स. कारण आपण काय म्हणतोय की T कंजक्शन T जर असेल तरच ट्रू, पण T कंजक्शन F ह्याची व्हॅल्यू काय येते तर फॉल्स येते. याची व्हॅल्यू नेहमी काय असते? फॉल्स असते. म्हणून याचा आन्सर येणार आहे फॉल्स. थर्ड काय बघा, 5 इज अ प्राईम नंबर. 5 हा प्राईम नंबर आहे, त्याला आपण P म्हणूया. आणि Q घेऊया. 7 डिवाइड 94. तर बघा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P ची ट्रूथ व्हॅल्यू काय? 5 इज अ प्राईम नंबर. येस, इट इज अ प्राईम नंबर. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q 7 94 ला डिवाइड करतो का? नाही करत. देअरफॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. दोघं जॉईन केले अँड म्हणजे कंजक्शन. सो सिम्बॉलिक फॉर्म इज P कंजक्शन Q. कंजक्शन काय सांगतंय की T otherwise false. Therefore its truth value of P conjunction Q is false. याची पण ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फॉल्सच येणार आहे. तर बघूया पुढचा, फोर्थ वन. इट इज नॉट अ ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रिअल नंबर. आता हे एकच सेंटेन्स आहे बरं का. आपण जर P असं म्हटलं की 5 minus 3i इज अ रिअल नंबर. ठीक आहे, याचं निगेशन काय येईल? याचं निगेशन येईल 5 minus 3i इज नॉट अ रिअल नंबर असं येईल. ठीक आहे, आता ते काय म्हणतात ते, तर याची व्हॅल्यू 5 minus 3i इज अ रिअल नंबर. हा रिअल नंबर आहे का? नाही. तर याची व्हॅल्यू झाली, ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. म्हणून त्याच्या निगेशनची व्हॅल्यू नेहमी काय ते ट्रू येते. आपण निगेशनचा रूल बघितलाय. जर P हा ट्रू असेल तर त्याचा निगेशन हा नेहमी फॉल्स येतो, विरुद्ध येतो. मग हा जर फॉल्स आहे तर याचं निगेशन काय आलं? ट्रू आलं. ठीक आहे, म्हणून मग आता हे काय म्हणताय, इट इज नॉट अ ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रिअल नंबर. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन P, दॅट मीन्स निगेशन ऑफ F, देअरफॉर इट इज ट्रू. म्हणून हे काय ट्रू आहे, बरोबर आहे की निगेशन 5 minus 3i हा काय नाहीये, रिअल नंबर नाही, तर कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर जाऊया नेक्स्ट कडे, फिफ्थ वन. इफ आणि देन दिलाय. इफच्या नंतरचा पार्ट P पार्ट आहे 3 into 5 is equal to 8. Q पार्ट आहे 3 plus 5 is equal to 15. सिम्बॉलिक फॉर्म झाला P implies Q, कारण इफ देन ने जोडले. आता 3 into 5 8 रॉंग आहे, फॉल्स आहे. 3 plus 5 is equal to 15 हे पण फॉल्स आहे. Therefore truth value of P and Q are false. ह्या दोन्ही पण काय आहेत? दोन्ही पण फॉल्स आहे. दोन्ही फॉल्स असेल तर F implies F is always true. कारण काय सांगतं? TFF येतं, otherwise true येतं. Therefore याची व्हॅल्यू काय असणार आहे? तर याची व्हॅल्यू ट्रू असणार आहे. तर आता राहिले फक्त दोनच क्वेश्चन, बघूया. तर सिक्स्थ वन काय बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफच्या आधीचा पार्ट P. Q पार्ट काय? स्काय इज ब्लू. दोघं जॉईन केले इफ अँड ओनली इफ. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज P
पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू बघूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? तर मिल्क इज व्हाईट, राईट, इट्स ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू. स्काय इज ब्लू, अगेन इट्स ट्रू. आणि इम्प्लिकेशन काय सांगतं? टी टी टी, एफ एफ टी, अदरवाइज फॉल. देअरफॉर टी डबल इम्प्लाइज टी, याचा आन्सर नेहमी काय येणार आहे? याचा आन्सर असणार आहे ट्रू. म्हणून हे जे सेंटेन्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. लास्ट वन, 7th वन काय म्हणतं बघा. 24 इज अ कंपोजिट नंबर. पी म्हणूया त्याला. 24 इज अ कंपोजिट नंबर. आणि क्यू म्हणूया 17 इज अ प्राईम नंबर. तर दोन्हीही जे स्टेटमेंट आहेत ते दोन्ही ट्रू आहे की 24 हा कंपोजिट नंबर आहे, 17 हा प्राईम नंबर आहे, बरोबर आहे. तर दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यू पी आणि क्यू ह्या दोघांच्याही ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत तर त्या ट्रूथ व्हॅल्यू टीच येणार आहे. दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार आहे. आणि ते जोडले ऑरने. ऑर म्हणजे डिस्जंक्शन. डिस्जंक्शन सांगतं एफ डिस्जंक्शन एफ इज एफ, अदरवाइज ट्रू. Therefore T disjunction T is T. याची व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू असणार आहे. तर ह्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 पण आपला कंप्लीट झाला. जाऊ क्वेश्चन नंबर 4 ला. क्वेश्चन नंबर 4 काय बघा. इफ द स्टेटमेंट्स P and Q आर द स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट, R and yes are false statement, then determine the truth values of following. त्यांनी असं सांगितलंय की P आणि Q हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. म्हणजे P ची पण व्हॅल्यू ट्रू आहे, Q ची पण व्हॅल्यू ट्रू आहे आणि R ची व्हॅल्यू फॉल्स आहे, S ची पण व्हॅल्यू फॉल्स आहे. आणि जे तुम्हाला स्टेटमेंट दिले त्याच्या तुम्हाला व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. सोपं आहे बघा कसं करायचं समजून सांगते. फर्स्ट वन बघूया. P म्हणजे T लिहायचा, Q म्हणजे पण T लिहायचा, R असेल तर F लिहायचा, S असेल तर F लिहायचा. म्हणजे P म्हणजे ट्रू, डिस्जंक्शन, Q आहे T, कंजक्शन, R म्हणजे आहे F. आता ह्या त्याच ज्या गोष्टी मागे सांगितल्या होत्या की T कंजक्शन T इज ऑलवेज T, F डिस्जंक्शन F इज ऑलवेज F, अदरवाइज इथे येईल फॉल्स, अदरवाइज इथे येईल ट्रू. टी एफ एफ अदरवाइज ट्रू. अदरवाइज याचा अर्थ ह्या सोडून दुसऱ्या येणाऱ्या व्हॅल्यू सगळ्या ह्या असतील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर टी डबल इम्प्लिकेशन टी इज टी, एफ डबल इम्प्लिकेशन एफ इज टी अँड अदरवाइज इज फॉल्स. तर याचा यूज केला की आपलं काम संपणार आहे बघा. आता टी कंजक्शन एफ, टी आहे, अदरवाइज फॉल्स, म्हणून याचा आन्सर येईल फॉल्स. बाहेरचा टी तसंच. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करा, जे ब्रॅकेट्स दिलेत ना आधी ते सिम्प्लिफाय करून मग सॉल्व्ह करायचं. आता याचा आन्सर काय येईल बघा. टी डिस्जंक्शन एफ, एफ म्हणजे काय डिस्जंक्शन काय सांगते, एफ 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 अदरवाइज ट्रू, म्हणून याचा आन्सर येणार ट्रू. हे बघा सेकंड क्वेश्चन बघा. पी म्हणजे टी, क्यू म्हणजे पण टी, आर म्हणजे फॉल्स, यस म्हणजे पण फॉल्स. हा, आता हे सगळे यूज करायचे आपल्याला. ठीक आहे. इम्प्लिकेशन काय सांगतं, टी एफ एफ अदरवाइज ट्रू. असं आहे का? नाहीये. म्हणजे टी 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 काय येणार आहे? टी येणार आहे. ठीक आहे. पहिल्याच आन्सर टी आलं. मध्ये डिस्जंक्शन एफ एफ, एफ इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज एफ पण काय येणार आहे याच्यामध्ये? ट्रूच येणार आहे. का ट्रू येणार आहे? कारण टी एफ एफ येतं, नाहीतर मग ते काय असतं, ट्रू असतं. आता डिस्जंक्शन सांगतो फॉल, डिस्जंक्शन फॉल्स, द फॉल्स येतं, अदरवाइज ट्रू येतं, म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू येणार आहे. थर्ड क्वेश्चन बघा. क्यू म्हणजे आहे ट्रू, कंजक्शन, आर म्हणजे आहे फॉल्स, डिस्जंक्शन, निगेशन पी, पी म्हणजे ट्रू होता की नाही, तर निगेशन पी हा काय असेल? तो असेल फॉल्स. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर, किंवा असं लिहायचं असेल तर लिहा, निगेशन ऑफ टी, कंजक्शन यस म्हणजे आहे फॉल्स. ठीक आहे. टी कंजक्शन एफ तसंच ठेवूया, डिस्जंक्शन पण तसंच ठेवूया. निगेशन ऑफ टी दॅट मीन्स फॉल्स, कंजक्शन फॉल्स. तर बघा कंजक्शन म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू, टी 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 अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू ट्रू असेल तर ट्रू, नाहीतर फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? नाही, म्हणून याचा आन्सर फॉल्स. डिस्जंक्शन सांगतं दोन्ही जर फॉल्स असेल तर फॉल्स, नाहीतर ट्रू. दोन्ही फॉल्स आहेत का? आहेत, पण हे सॉरी कंजक्शन आहे, डिस्जंक्शन नाही, सॉरी कंजक्शन आहे. दोन्ही फॉल्स आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्सच येणार आहे. आता बघा
हे आहे डिजेक्शनचं एक्झाम्पल. दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स, म्हणून याचा आन्सर येणार फॉल्स. फोर्थ वन, पी म्हणजे ट्रू इम्प्लाइज क्यू ची पण व्हॅल्यू ट्रू. कंजक्शन निगेशन ऑफ आर, आर म्हणजे आहे एफ, निगेशन ऑफ एफ म्हणजे ट्रू झाला. इम्प्लाइज काय सांगतं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, नाहीतर सगळे ट्रू. पहिला ट्रू आहे दुसरा ट्रू नाही, फॉल्स नाहीये, म्हणून याचा आन्सर येणार ट्रू. टी कंजक्शन टी काय सांगतं, याचा आन्सर टी, म्हणून याचा आन्सर येणार टी. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. हा बघा, निगेशन ऑफ आर, आर होता फॉल्स, डबल इम्प्लाइज पी आहे ट्रू, इम्प्लाइज निगेशन ऑफ ट्रू, therefore false निगेशन येईल ट्रू. डबल इम्प्लाइज टी, इम्प्लाइज निगेशन ऑफ टी इज फॉल्स. डबल इम्प्लिकेशन काय सांगतं, जर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आन्सर. इम्प्लाइज एफ, इम्प्लिकेशन काय सांगतं, टी इम्प्लाइज एफ असेल तर आन्सर येणारा एफ असतं, अदरवाइज ट्रू असतं. याच्याकडे घेऊया, निगेशन ऑफ टी कंजक्शन, निगेशन ऑफ टी कंजक्शन फॉल्स, डिजक्शन क्यू म्हणजे पण होता टी, टी कंजक्शन एफ डिजक्शन, टी कंजक्शन आर म्हणजे एफ. ठीक आहे, मस्त क्वेश्चन आहे. निगेशन ऑफ टी म्हणजे फॉल्स, कंजक्शन निगेशन ऑफ टी म्हणजे फॉल्स. आपण पहिले थोडं थोडं सिम्प्लिफाय करत जायचा. टी कंजक्शन एफ डिजक्शन टी कंजक्शन एफ. ठीक आहे, हा बघा एफ तसंच ठेवला, ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा. कंजक्शन काय सांगतो, पहिलं ट्रू दुसरं ट्रू तर आन्सर ट्रू, नाहीतर फॉल्स, म्हणजे याचा आन्सर येणार फॉल्स. आता इकडचे ब्रॅकेट बघा, कंजक्शन काय सांगतं, टी 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 अदरवाइज फॉल्स, याचं पण आन्सर फॉल्स, याचं पण आन्सर फॉल्स, दोन्ही सेमच आहे. कंजक्शन सांगतं पहिलं ट्रू दुसरं ट्रू तरच ट्रू, नाहीतर फॉल्स, हे झालं फॉल्स. हे आहे डिजक्शन, डिजक्शन सांगतं पहिलं फॉल्स दुसरं फॉल्स, तर येणार आन्सर फॉल्स, आन्सर आलं. हा तर सेवन्थ वन बघा, निगेशन ऑफ पी, पी म्हणजे होता ट्रू, क्यू म्हणजे पण होता ट्रू, निगेशन ऑफ आर होता फॉल्स, डिजक्शन क्यू होता ट्रू, इम्प्लाइज पी पण होता ट्रू, इम्प्लाइज हे फक्त क्वेश्चन मधलंच कंडिशन आपण यूज करतोय. निगेशन ऑफ फॉल्स, डिजक्शन आर होता फॉल्स, तर काय येईल बघूया. निगेशन ऑफ टी दॅट इज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स दॅट इज ट्रू, टी इम्प्लाइज टी डिजेक्शन एफ. आता बघा पहिल्या याच्यात आहे कंजक्शन, कंजक्शन सांगतं पहिलं ट्रू दुसरं ट्रू तर आन्सर ट्रू, नाहीतर फॉल्स, तर याचा आन्सर येईल फॉल्स. ब्रॅकेटच्या बाहेरचा टी तसंच ठेवला. इम्प्लिकेशन सांगतं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर आन्सर फॉल्स, नाहीतर ट्रू, म्हणजे याचा आन्सर आलं ट्रू. डिजेक्शन सांगतं पहिलं फॉल्स दुसरं फॉल्स तर येणारा आन्सर फॉल्स, नाहीतर ट्रू, तर याचा आन्सर येईल ट्रू. आता हे झालं एफ कंजक्शन टी, जर टी टी कंजक्शन टी असेल तरच टी, नाहीतर फॉल्स, तर याचा आन्सर झालं फॉल्स. याचं पण आन्सर येईल ट्रू, कारण हे आहे इम्प्लिकेशन. आणि एफ डिजेक्शन टी इज. आता हा 8 नंबरचा क्वेश्चन बघा, निगेशन ब्रॅकेटच्या आत पुन्हा निगेशन टी, पी होता टी, आर होता फॉल्स, त्याच्यानंतर एस पण होता फॉल्स, निगेशन ऑफ क्यू, क्यू होता ट्रू, ब्रॅकेटच्या बाहेर डबल इम्प्लिकेशन, ब्रॅकेटच्या आधी पी आणि हा सॉरी पी म्हणजे ट्रू होता ट्रू आणि आर म्हणजे होता फॉल्स. तर हे काय झालं बघा, निगेशन तसंच ठेवूया. निगेशन ऑफ टी, टीचं निगेशन फॉल्स, एक एक सॉल्व करायचं. एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ टी इज अगेन फॉल्स, डबल इम्प्लाइज टी कंजक्शन एफ, तर निगेशन ऑफ बघा एफ कंजक्शन एफ, कंजक्शन सांगतं पहिलं ट्रू दुसरं ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स, म्हणजे हे आलं फॉल्स. इम्प्लाइज सांगतं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर फॉल्स, नाहीतर ट्रू, म्हणजे हे येईल ट्रू. डबल इम्प्लिकेशन पुन्हा कंजक्शन आहे टी टी टी, नाहीतर फॉल्स, म्हणजे याचं आन्सर आलं फॉल्स. डिजेक्शन सांगतं की पहिलं फॉल्स दुसरं फॉल्स तर आन्सर फॉल्स, नाहीतर ट्रू, तर याचं आन्सर झालं ट्रू. डबल इम्प्लिकेशन तसंच ठेवा, याच्या बाहेर इकडे निगेशन आहे, तर टीचं निगेशन होईल फॉल्स, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स, आणि डबल इम्प्लाइज काय सांगतं, जर दोघंही फॉल्स असतील तर ट्रू, दोघंही ट्रू असतील तरी ट्रू, म्हणजे याचा आन्सर येणार ट्रू. ह्याप्रमाणे क्वेश्चन नंबर आपला 4 पण पूर्णपणे कंप्लीट झाला. आता लास्ट क्वेश्चन राहिला एक्सरसाइज 1.1 चा. तर 5th क्वेश्चन आहे, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. खूप सोपा, अगदी तोंडी होणारा क्वेश्चन, की फक्त निगेशन करायचं आपल्याला सेंटेन्सचं निगेशन कसं होतं, जर निगेशन करायचं म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, जर त्या सेंटेन्समध्ये नॉट नसेल तर नॉट टाका आणि असेल तर काढून टाका. ह्या सेंटेन्सचं निगेशन काय होईल बघा, तिरुपती इज
इन आंध्र प्रदेश, याचं निगेशन होईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, फक्त नॉट लावायचा. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन, तर याचं निगेशन होईल, हा नॉट काढून टाकायचा, म्हणजे याचं निगेशन झालं 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ओके, याचं निगेशन असेल √2 इज अ रॅशनल नंबर, त्याचं निगेशन होईल √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. पुढचं, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटॅगॉन, तर याचं निगेशन होईल पॉलिगॉन ABCD इज नॉट, फक्त इथे नॉट टाकायचा. आता हे लास्ट वन, याचं निगेशन 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5, तर याचं निगेशन होईल 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5, म्हणजे इज नॉट, फक्त इथे हे असं करायचं, संपलं. इतकं सोपं आहे. ओरली निगेशन करायचं, ज्याच्यात नॉट नाहीये त्याच्यात नॉट टाका आणि असेल तर काढून टाका, हे झालं त्याचं निगेशन. तर ह्याप्रमाणे आपले एक्सरसाइज 1.1 पूर्णपणे इथे कंप्लीट झाली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.